पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश। कडेगाव परिसरातील टेंबू कामासाठी 15.47 कोटीचा निधी मंजूर। टेंबू योजनेचे पाणी आटपाडी सांगोलापर्यंत पोहोचले, परंतु कडेगाव शहर व तालुक्यातील काही गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून उन्हाळ्यात टेंबूच्या अपुऱ्या पाण्यामुळे वंचित राहिली होती। कडेगाव भागात टेंबूचे पाणी मिळावे यासाठी पाणी संघर्ष समितीने गेली 8 वर्षात जलसमाधी, रस्ता रोको, आमरण उपोषण, मोर्चा अशी विविध आंदोलने केली होती। अखेर त्या आंदोलनाला यश आले असून 15.47 कोटी रुपयाच्या कामास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी मंजुरी दिली आहे। कडेगाव भाग हा सदैव हिरवागार असला पाहिजे असे स्वप्न पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख यांचे होते। टेंबू योजनेच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याने कडेगाव शहर भागातील उन्हाळ्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा पाणी प्रश्न कायम स्वरूपात संपुष्टात येणार आहे। कडेगाव तलाव, गायकवाड तलाव, चांदसुर्वे तलाव येथे टेंबू योजनेचे बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळणार आहे। सुरली व कामती पंप हाऊस वेगळे व जादा अश्वशक्ती पंप वापरून दोन्हीकडे एकाच वेळी पाणी सुरू होणार आहे। कडेगाव नगर पंचायत हद्दीतील कॅनॉल हा बंदिस्त पाईपलाईन मध्ये होणार आहे। अशा विविध मंजूर कामाचे पत्र अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ चंद्रशेखर पाटोळे व टेंबू कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी पाणी संघर्ष समितीला दिले, अशी माहिती पत्रकार परिषदेत पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख व क्रांती अग्रणी GD बापू लाड यांचे वारस किरण तात्या लाड यांनी दिली। यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे, संजय तडसरे, डॉक्टर अभिजित मोरे, संतोष डांगे, जीवन करकटे, प्रवीण करडे, बजरंग अडसूळ, शशिकांत रासकर, संदीप देसाई, पुंडलिक नाना एडके, जगदीश महाडिक, दादा पाटील, बाळासाहेब वोत्रे, भाऊसाहेब यादव, संभाजी यादव, वसंत इनामदार, विकास भोसले, दादा रासकर व पत्रकार बांधव आदी उपस्थित होते। पाणी संघर्ष समितीने 2018 सालापासून अनेक उपोषणं, अनेक आंदोलनं, रस्ता रोको, जलसमाधी यासह अनेक आंदोलन केली आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणून आज जवळजवळ 15.5 कोटी रुपये कडेगाव आणि कडेगावच्या परिसरासाठी मंजूर झालेले आहेत। कडेगाव तलावामध्ये बंदिस्त पाईपलाईन, चांदसुर्वे तलावात बंदिस्त पाईपलाईन, गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईन, त्याचप्रमाणे कडेगाव कॅनॉलमध्ये, कडेगाव हद्दीमध्ये, नगरपंचायतमध्ये बंदिस्त पाईपलाईन, त्याचप्रमाणे शिवाजीनगरच्या याला सुरलीचा वाल बसवून बंदिस्त पाईपलाईन असे आणि सुरली कामती वेगळा करून एकाच वेळी दोन्ही ठिकाणी पाणी सोडण्याची अशी स्कीम आमच्या मागण्या म्हणजे गेल्या 8-9 वर्षातल्या मंजूर करून त्याची टेंडर निघायची व्यवस्था झालेली आहे। अशा लढ्यासाठी आमच्या शेतकरी बंधू पत्रकारांनी भरपूर यूट्यूब चॅनलवाल्यांनी भरपूर सहकार्य मोलाचं केलं। त्याचप्रमाणे आम्हाला आत्ता महत्त्वाचा जो हातभार लागला प्रशासनामधील ते गुणाले साहेब, चंद्रशेखर पाटोळेचा अधीक्षक अभियंता, मुख्य कार्यकारी अभियंता तसेच मुख्य कार्यकारी संचालक गुणाले साहेब आणि कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी मोलाचं सहकार्य केल्यामुळं आज कडेगावचा नंदन खोलण्याची वेळ झालेली आहे आणि संपूर्णपणे कडेगावचं नंदनवन झालेलं आहे। पिण्याचा पाण्याचा व शेतीच्या पाण्याचे सर्व प्रश्न मार्गी लागलेले आहेत। कडेगाव हिरवगार, जलमय आणि सुंदर असं होणार आहे। याला सर्वांचा हातभार कडेगावसह सर्वांचा लागला, त्याबद्दल सदस्य सर्वांचे धन्यवाद आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद। पाणी संघर्ष समितीचं एक स्वप्न होतं की कडेगाव तालुक्यातला जे पाण्यापासून वंचित आहे भाग तो हिरवागार दिसला पाहिजे आणि ते स्वप्न आज रोजी आमच्या विविध आंदोलनाच्या संघर्षातून पूर्ण झालेले आहे। आमच्या पाणी संघर्ष समितीच्या मागण्या सर्व मान्य झालेल्या आहेत आणि जे कडेगाव तलावात टेंबूचं पाणी सोडायचं आहे त्याबाबतची 15.5 कोटीची कामं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी आमची मंजूर केलेली आहेत आणि त्याबद्दल सर्व पत्रकारांचे
यूट्यूब चॅनेलचे, प्रिंट मीडियाचे, TV9 मराठी, IBN लोकमत या सर्वांचे आम्ही आभार मानतो.